कडक उन्हाळा लागला. अहिल्यानगरमधील धरणात किती पाणीसाठा शिल्लक? शेती आणि पिण्यासाठी पुरेल का? पहा. अहिल्यानगरमध्ये उन्हाळ्याची तीव्रता आता वाढायला सुरुवात झाली आहे आणि अशा वेळी सर्वात मोठा प्रश्न असतो, पाणी किती शिल्लक आहे? शेती आणि पिण्यासाठी पुरेल का? मंडळी, सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील धरणांबाबत दिलासादायक चित्र समोर आले आहे. मध्यम आणि मोठ्या धरणांमध्ये मिळून तब्बल 58.56% इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. जायकवाडी धरणात सध्या 51.830 टीएमसी म्हणजेच 61.42% पाणीसाठा, भंडारदरा धरणात 7.585 टीएमसी म्हणजेच 71.18% पाणी, निळवंडे धरणात 4.157 टीएमसी म्हणजेच जवळपास 49.96% साठा, मुळा धरणात 18.025 टीएमसी म्हणजेच 69.33%, भोजापूर धरणात 13.30% पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान रब्बी हंगाम संपत आला असून उन्हाळी हंगामाला सुरुवात झाली आहे. सध्या उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यामुळे शेतीसाठी काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई भासणार नाही, असेही चित्र सध्या दिसत आहे. मात्र उन्हाळ्यात तापमान वाढत असताना बाष्पीभवनामुळे पाण्याचा वापर वेगाने वाढतो. त्यामुळे उपलब्ध पाणी साठ्याचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा उन्हाळ्याच्या शेवटी परिस्थिती बदलू शकते.